लिंगायत समाजाकडून वेगवेगळे आरोप त्यांच्यावरती करण्याचं काम सुरू आहे. काय सांगाल, काय प्रत्युत्तर द्याल तुम्ही? बघा, हा संप्रदाय हा कोणामध्ये ह्या म्हणजे आमची पंचकृषी नव्हे तर गेली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नव्हे तर सिंधुदुर्गामध्ये सुद्धा आज तक या ठिकाणी सकाळी आरती जी केली जाते ती स्वामींची आरती केली जाते. तो एक संप्रदाय आहे, कण्हेरी मठ. जे स्वामी आहेत, मी सुद्धा अनुग्रही त्यांचा आहे. पण कुणाचा मी अनुग्रह कुणाचा घेतला? जे मोठे महाराज होते त्याची समाधी आज त्या ठिकाणी कण्हेरी मठामध्ये आहे. त्यांचा आज अनुग्रह घेऊन या ठिकाणी मी लहानाचा मोठा जन्माला आल्यापासून मी दोनच देव ओळखले आयुष्यात. मी मुंबईमध्ये ज्यावेळेस असताना माझं शिक्षण किंग जॉर्ज शाळेमध्ये झालं 4थी पर्यंत. कॉन्व्हेंट स्टुडंट आहे मी. त्याच्यानंतर मी खेळला आलो LTT मध्ये. पण त्यावेळेस मी बघितला पहिला देव, लहान मुलांना कसं समजतं देव कोण, तर मी बघितला पहिला देव म्हणजे गणपती. त्याची आणण्याची तयारी, त्याचं विसर्जनाची तयारी किंवा अनुषंगाने. त्याच्यानंतर मी साक्षात चालणारा जो देव बघितला ते म्हणजे मोठे स्वामी कडप्पा. मोठे स्वामी, त्यांचे चेहरा बघणं, त्यांच्या चेहऱ्याकडे बघण्याचं तेजस कोणाकडे नव्हतं. आम्ही फक्त त्यांचे अंगठे बघितले गुलांनी माखलेले. कधी आम्हाला त्या अंगठ्याला स्पर्श होईल या भूमिकेत आम्ही चाललो. आणि त्यांनी अनुग्रह दिला की त्यांनी त्यांचं वंशज निवडला. ते म्हणजे आता आमचे अदृश्य काळसिंह स्वामी. असा चेहरा, तेच तेज, त्याच भूमिकेमध्ये आज त्या ठिकाणी ते त्यांचं कर्तृत्व बजावतात. आणि त्यांची भूमिका मठ कसं होईल चांगलं किंवा संप्रदाय कसा विस्तार होईल आणि लोकांना आज सांस्कृतिक किंवा आध्यात्मिक प्रबोधन देणे गरजेचं आहे. आणि त्याचं योगदान मग ते नर महाराज असू देत किंवा आपले काळसिंह स्वामी असू देत, अनेक असे स्वामी आहेत की त्यांच्या माध्यमातून बरोबर की त्यांना ते जातं योगदान. हे लोक नसते ना तर आपला धर्म नसता. मी धर्माच्या किंवा सर्व धर्म समभाव घेऊन चालणाऱ्या लोकांच्या वतीने बोलतोय. कारण माझ्याकडे अनवर खान पासून आमचे लोटायचेच आहेत, सिद्दीक पासून सगळे म्हणजे महाराजांच्या पायाशी नतमस्तक मी होताना बघितलंय. त्यांनी कधी धर्मभेद कधी बघितला नाही. आता राहिला विषय हा कोण, त्याचं नाव काय, लिंगायत धर्माबद्दल बोलतो. अरे लिंगायत धर्माला मी दुजोरा देत नाही, पण तू कुठेतरी दिशाभूल करू नको असं माझं मत आहे. शेवटला बघ, माझं म्हणणं असं आहे की मी सुद्धा उपजिल्हा प्रमुख आहे, शिवसेना रत्नागिरी, पप्पूशेठ आमरे. माझं मत असं आहे, कुठे आपण जायचे, आपला ध्येय कुठल्या धर्माच्या विरुद्ध नाही. आम्ही ज्याला देव मानलं, कोकण आहे आम्ही म्हटलं का की स्वामी कर्नाटकचे आहेत, तुमचेच आहेत ना. आम्ही कोकणात, आम्ही तुम्हाला मानतो, आम्ही आमचं दैवत मानतो. त्यांच्यावरती तुम्ही असं बोलणं चुकीचं आहे. मी साक्षीला आहे. मोठे महाराजांनी ज्यावेळेस सांगितलं होतं बापू महाराजांना की तुम्ही हे सोडा आणि साखळ्या वेगळ्या काढा आणि तुम्ही जा तिकडे, मीच बघितलंय समोरून डोळ्यांनी, साक्षी पुरावा आहे, आय विटनेस आहे.
मी बघितलंय वरती मोठे महाराज असताना खाली बापू महाराजचा राज्याभिषेक झाला. त्यामुळे हे वावग खाली पूर्ण कणेरी म्हणजे लिंगायत धर्माचा सगळा वारसा आहे. आम्ही कुठं म्हटलं लिंगायत धर्माच्या विरुद्ध, पण स्वामींना ह्याच्यात कुठेतरी अडकवून काहीतरी एखादं विधान, अरे तो तिन्ही देवाचा देव आहे, तीन लोकांचा देव आहे, तो सद्गुरू आहे, तो त्या माणसाला कुठेतरी तुम्ही जर शब्दामध्ये कुठे पकडत असाल तर संप्रदायाना याची व्याप्ती भरपूर मोठी आहे. हे राजकारण राहतंय बाजूला, पण संप्रदाय जर उठला ना, संप्रदायामध्ये राजकारण नको, अशी माझी हात जोडून सगळ्यांनी विनंती आहे. ते जरी असतील, ते माझे गुरुबंधू असतील, त्यांचं नाव घेऊन मी तर मगाशी म्हटलं, माझी विनंती आहे त्यांना की तुम्ही हा विषय थांबवा. नाहीतर सांप्रदायिक जर विषय जर गेला पुढे तर कोण कमी नाही. प्रत्येकाला प्रत्येक माणूस, प्रत्येक भक्त उत्तर देईल. मग तुम्हाला नंतर ना या केशी विषय ना किती पडतील याचं भान ठेवा. आणि असे पुन्हा कुणी कृती करू नये, कारण तो देव माणूस आहे, तो साधा माणूस आहे. त्यांचं प्रवचन आपण ऐकतो, त्याचं प्रवचन ऐकायसाठी आम्ही इथं 150-200 किलोमीटर जातो का? पण तिथनं काहीतरी बोध मिळतो. तर असा आदर्श, असं एक मार्गदर्शन ते कुठल्या पक्षाचे किंवा RSS काही नाही, ते सरळ चालणारी व्यक्तिमत्व आहे. आपला धर्म प्रत्येकाला अधिकार असतो. मुस्लिम धर्माला प्रत्येकाचा अधिकार आहे, ख्रिश्चन धर्माला प्रत्येकाचा अधिकार आहे, हिंदूला आपला धर्म वाढवण्याचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये कोण कुठल्या धर्मावरती किंवा काय धर्मांतर कोण करत असेल आणि त्याच्याविरुद्ध बोललो असेल तर ते चालणार आणि मला ते आवडणार. आणि माझे स्वामी जे बोलले त्याच्याबद्दल मला अभिमान आहे. स्वामींच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा स्वामी आज कोकणात येत आहेत, काय सांगाल? आदर्श आहे त्यांची पावलं. म्हणजे तुम्हाला सांगतो मी की त्यांचे या ठिकाणी अनेक मठ आहेत. म्हणजे तुम्ही दापोलीला जा, आमच्या आवाशीला जा, किंवा तुम्ही खुपीला जा, असंख्य मठ आहेत त्यांचे. पेडांब्याला जा, आज माझ्याबरोबर जे आहेत माझे सहकारी, असंख्य त्यांनी जे आमचा संप्रदाय जो आहे, बरोबर असा संप्रदाय की जो सकाळी 4-5 वाजता प्रत्येक घरामध्ये आरती करणारा संप्रदाय. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गोव्यापासून अगदी सगळ्या ठिकाणी, अनेक ठिकाणी. बोला अभिषेक, तुम्ही बोला. ठीक आहे. पण जे आहे ना, असं आज ते तर नेहमी येत असतात, कारण ते काय म्हणते, तो ईश्वरी अवतार आहे. ते आहेत ना, ईश्वराचं स्वरूप आहे. मी माझं गणपती मंदिर बांधलंय, पण कलाश्रवण त्यांच्या हाताने झालंय. ईश्वरी अवतार आहे तो. त्यामुळे त्यांना कुठे राजकीय क्षेत्रामध्ये कुठेतरी कोणीतरी डागा आणण्याचा प्रयत्न करत असेल तर हे योग्य नाही. आणि ते आम्हाला भक्त म्हणून आम्हाला चालणार नाही. ते आज संध्याकाळी त्यांचं प्रवचन ह्या ठिकाणी खोपीत आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा मी आज सांगतो की कोकणवासियांच्या वतीने, संप्रदायाच्या वतीने, की त्यांच्यावरती जे कोणी गुन्हा दाखल केले किंवा काय केलंय त्याचा सगळ्या संप्रदायाच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो.